नमस्कार, मी विशाल पाटील। महाराष्ट्राच्या मातीचा गंध, इथल्या भाषेची ओळख ही फक्त शब्दांची नाही तर अस्मितेची लढाई आहे। सध्या राज्यभरामध्ये मराठीच्या हक्कासाठी वातावरण चांगलं तापलेलं आहे। मीरा रोडच्या रस्त्यांवरती आज मराठीचा आवाज दुमदुमला। मोर्चे, घोषणाबाजी आणि प्रशासनासमोर आपली ओळख जपण्याचा आक्रोश। राज्य सरकारने कायद्याने शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मराठी भाषा वापरणं बंधनकारक केलं असलं तरी देखील प्रत्यक्षात मराठी माणसाला आपली भाषा, आपली संस्कृती जपण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय। संविधानाच्या अनुच्छेद 347 नुसार भाषिक अधिकारांची हमी दिली असली तरी त्या हमीच्या अंमलबजावणीसाठी अजूनही मराठी माणसाला संघर्ष करावाच लागतोय। मीरा रोड मधील मोर्चा हा केवळ भाषेचा संघर्ष नव्हे तर तो महाराष्ट्राच्या सामाजिक एकात्मतेचा आणि सांस्कृतिक ओळखीचा प्रश्न बनलाय। आणि या वादातून आपल्या समोर एक मोठा प्रश्न उभा राहतो की आपल्या राज्यातील विविध भाषा आणि संस्कृती कशा एकत्र राहतील आणि मराठी अस्मितेला कायदेशीर संरक्षण कसं मिळेल। मीरा भाईंदरमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाने आपला आवाज उंच केलेला होता। मराठी ही केवळ भाषा नव्हे तर ती महाराष्ट्राच्या इतिहासाची, संस्कृतीची आणि स्वाभिमानाची खरी ओळख आहे। मराठीच्या या लढ्याला फक्त भाषेपुरता मर्यादित न समजता राज्याच्या सांस्कृतिक आणि कायदेशीर भविष्याचा प्रश्न म्हणून पाहणं आता गरजेचं झालेलं आहे। आणि आज महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। मराठी आणि हिंदी भाषिक वाद तीव्र झालेला आहे। मीरा भाईंदरमध्ये तर व्यापाऱ्यावरती झालेल्या मारहाणीच्या प्रकरणानंतर झालेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली। मात्र लोकांचा रेटा वाढल्यानंतर आणि मनसे आपल्या भूमिकेवरती ठाम राहिल्यानंतर पोलिसांना या मोर्चाला परवानगी द्यावी लागली। आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली असून यावेळी परिसरातील वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं। आम्ही राहणार नाही मीरा भाईंदर। मुंबईच्या मीरा रोड मध्ये मराठी अस्मितेसाठी मोठा मोर्चा काढण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं देखील पाहायला मिळालं। काही दिवसांआधी मराठी न बोलणाऱ्या व्यापाऱ्याला मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता आणि त्यानंतर अमराठी व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता आणि त्यावर उत्तर म्हणून हा मराठी अस्मिता मोर्चा काढण्यात आलेला होता। मराठी एकीकरण समितीने या मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि त्याला मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिलाय। पोलिसांनी या मोर्चाला सुरुवातीला परवानगी नाकारली होती आणि प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना रात्रीपासूनच ताब्यात घेतलं होतं। तसंच परिसरामध्ये कलम 144 लागू करण्यात आलं होतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तरी देखील मंगळवारी सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेल चौकामध्ये कार्यकर्ते जमा झाले आणि पोलिसांच्या कारवाईनंतरही मोर्चा काढण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला। काही वेळानं पोलिसांनी मोर्चासाठी अंशतः परवानगी दिली, मात्र मार्गात बदल करण्यात आला। मोर्चामध्ये सर्वसामान्य नागरिकांचाही मोठा सहभाग दिसून आला। तसंच राजकीय पातळीवर या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकही या मोर्चात सहभागी झाले आणि यावेळी त्यांच्यावरती गर्दीतून कुणीतरी बाटली भिरकावून लावल्याचं दिसून आलं। दरम्यान या मोर्चामुळे मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलेला असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कडक उपाययोजना केल्या। मराठी भाषेच्या वापरासंदर्भातील राज्य सरकारचे कायदे आणि नियम प्रत्यक्षामध्ये कितपत अंमलात येतात यावरून स्थानिक पातळीवरती मोठा संघर्ष सुरू आहे। मीरा भाईंदरच्या रस्त्यांवरती उठलेला मराठीचा आवाज आता केवळ भाषेचा नव्हे तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा प्रश्न बनलेला आहे। एकात्मता राखण्याचा प्रश्न उभा आहे आणि या संघर्षाच्या खोलवरच्या कारणांवर आणि त्याच्या महाराष्ट्राच्या भविष्यात होणाऱ्या परिणामांवर चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे मनसेचे नेते गजानन काळे, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे, भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आणि उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते राजेश त्रिपाठी। सर्व सहभागी मान्यवरांचं मी सुरुवातीलाच यावेळेला स्वागत करतो आणि आजच्या थेट चर्चेची सुरुवात
आज खरं तर सरकारपासून करायला हवी, कारण घडलं त्यावरती सरकारचं लक्ष होतं का? कारण अवधूत वाघजी मनसैनिकांना रात्री ताब्यात घेणं, आंदोलनस्थळी न पोहोचू देणं हे राज्यामध्ये कुणाच्या सांगण्यावरून झालं बरं का? कारण गृह खात्याच्या परवानगी विना घेतलेला हा पोलिसांचा स्वतःचा निर्णय होता का? ती दुर्घटना घडू नये म्हणून काही लोकांना ताब्यात घेणं ही काय प्रथमच घडलेली गोष्ट नाही. याच्या आधी अगदी भाजपचे कार्यकर्ते असोत, एकत्रित शिवसेनेचे कार्यकर्ते असोत, एनसीपीचे कार्यकर्ते असोत, मनसेचे कार्यकर्ते असोत किंवा आणखी कुठच्याही पक्षाचे कार्यकर्ते असोत, जर पोलिसांना लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनच्या बाबतीमध्ये काही संशय असेल आणि त्याला काही भीती असेल आणि काही अनुचित प्रकार घडू शकेल असं वाटत असेल तर कित्येक वेळा काही लोकांना आधी ताब्यात घेण्याची पद्धत आहे. त्याचा काही उदय काल आणि आज झालेला नाही हे सर्वप्रथम लक्षात घ्यावं. दुसरी गोष्ट अशी की या लोकशाहीमध्ये लोकांना कुठच्याही केवळ पक्षालाच नव्हे पण कुठच्याही संस्थेला देखील लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा, उपोषण करण्याचा आणि मोर्चा काढण्याचा हक्क आहे. परंतु उपोषण मी ह्याच ठिकाणी करणार, मोर्चा मी ह्याच ठिकाणावरनं काढणार किंवा आंदोलन मी असंच करणार असं ठरवण्याचा अधिकार नाही. सरकार कोणाचंही असो, सत्तेमध्ये कुठचाही पक्ष असो, परंतु सर्वसामान्य लोकांचं जीवन सुरळीत राहावं म्हणून लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन जी आहे ती पोलीस हाताळतात आणि वेळोवेळी तिकडचे स्थानिक पोलीस निर्णय घेतात. याचा सरकारशी काही संबंध नाहीये. स्थानिक पोलीस प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा भाजपच्या सरकारशी काही संबंध नाही. बरोबर आहे. एका बाजूला ही पोलिसांची जर कारवाई होते, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं होतं, तर मग गजानन काळेजी हा प्रश्न उपस्थित होतो की मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाला मनसेचे पदाधिकारी पोहोचू न शकणं, मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न होता का? असं असेल तर मग त्याला कोण कारणीभूत आहे? मला वाटतं वाघ असतील किंवा राज्य सरकार असतील यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. नेमकं त्याच जागेवर मराठी माणसाच्या विरोधात जर मोर्चा अमराठी व्यापारी काढतायत आणि त्याचाच निषेध करायला लोकशाही मार्गाने, शांततेने, संविधानिक मार्गाने जर मराठी जनता कुठलाही बॅनर या मोर्चासाठी नव्हता, हा मराठी मोर्चा निव्वळ होता. मनसे असेल, शिवसेना उभाटा असेल यांनी पाठिंबा दिला होता आणि कार्यकर्ते कुठलाही झेंडा न घेता या मोर्चात सहभागी होणार. मग राज्य सरकार जिथे मोर्चाला परवानगी द्यायला पाहिजे तिथं न देता तिथून 100 किलोमीटर अंतरावर घोडबंदरला मोर्चा काढा. बरं, या अगोदर व्यापाऱ्यांना परवानगी दिली होती का? जर तो मार्ग जर संवेदनशील मार्ग म्हणून जर पोलीस खातं सांगते, राज्य सरकार सांगते, मग तिथे अमराठी व्यापाऱ्यांना कुठल्या कायदेशीर बाबीखाली आपण मोर्चाला परवानगी दिली होती? जर नसेल दिली तर त्या अमराठी व्यापाऱ्यांवरती गुन्हा दाखल झालाय का? कुठली कायदेशीर कारवाई झाली का? अमराठी व्यापाऱ्यांना अटक केली का? अशी कुठलीही घटना घडलेली नाहीये. फक्त मराठी मोर्चा तिकडून निघू नये, मराठी माणसाची ताकद एकवटू नये यासाठी हे षडयंत्र राज्य सरकारने केलेलं होतं का? बरं, अशी कुठली भीती होती? आम्ही सगळे मार्ग, आम्ही शांततेने मोर्चा काढणार आहोत, कुठल्याही लाट्या गाट्या घेऊन आणि तलवारी घेऊन काय मोर्चा निघणार नव्हता. बरं, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलीस होतेच. आम्ही अशी काही धमकी दिली होती की आम्ही मोर्चांमध्ये व्यापाऱ्यांना काही नुकसान करणार आहोत, कुणाला काही त्रास देणार आहोत? शांततेने पत्रकार परिषद झाली, शांततेने मोर्चा होणार होता. राज्य सरकारने स्वतःहून पायावर धोंडा मारून घेतला आणि रात्री 3 आणि 3:30 वाजता, अहो ही काय आणीबाणी आहे का? रात्री 3 आणि 3:30 वाजता जाऊन मनसेच्या कार्यकर्त्यांचं अटक सत्र आपण करताय. तिथे आलेल्या महिला असतील, त्यांनी हातात कुठलं शस्त्र घेतलेलं होतं की पोलिसांनी तिथे त्यांना डांबून ठेवलं, पोलिसांनी त्यांना अटक केली, पोलीस त्यांना तुरुंगात घेऊन गेले, पोलीस त्यांना गाड्यांमध्ये टाकतायत. एक लहान मुलाचा व्हिडिओ फिरतोय, त्याला पोलीस धमक्या देत आहेत. तो महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात आहे, त्याला सांगते तुझ्या घोड्यासहित तुला आतमध्ये टाकू. एक 10 वर्षाच्या मुलाशी ही बोलण्याची भाषा आहे पोलिसांची. कुठून मगरुरी आलेली आहे ही? आणि राज्य सरकार ही कुठली मगरुरी हे करतंय? निश्चित गजाननजी, आपण अनेक प्रश्न उपस्थित केले, सरकारकडनं उत्तर अपेक्षित आहे. अवधूत वाघजी, सरकारला भीती वाटत होती का या सगळ्या गोष्टींची? गजानन काळेंनी जे प्रश्न विचारले त्याची. विशालजी, मी 2 मिनिटं संपवतो. हो, नक्कीच मी देतो. पहिली गोष्ट, गजाननजी मी येतो, काळे साहेब म्हणाले की आपल्याच प्रश्नाचं उत्तर संविधानिक मार्गाने मोर्चा काढायचा होता. अतिशय स्वागत आहे त्यांचं, पण आतापर्यंतचा अनुभव असा आहे
की मनसे आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करते. आपण कित्येक वेळा म्हटलंय की खळखट्यात हाच आमचा नारा आहे. हात सोडून आणि हात जोडून वगैरे ज्यांचे नारे आहेत ते कधीही हिंसक होऊ शकतात हे लक्षात घेऊन जर पोलीस प्रशासनाने काही दंडक घातले असतील, काही रिस्ट्रिक्शन घातली असतील, तर ते पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुभवाने घातलेले आहेत. हा पहिला मुद्दा. काल मी एबीपी माझावर होतो आणि उबाठा सेनेचे नेते वसंत मोरे हे खुलेआम टीव्हीवर लाईव्ह बेसबॉलच्या बॅट दाखवली आणि ते म्हणाले ह्यांनी पुण्यामध्ये इतिहास घडवला, आता गरज पडली तर आम्ही हा बेसबॉलची बॅट घेऊन मी पुन्हा उतरेन. आता अशी जर भाषा उबाटाचे मनसेची लोक करत असतील तर त्याला आपण संविधानिक म्हणायचं का, हा गोष्ट आहे. आणि तिसरा मुद्दा एकदम छोटासा आहे. आतापर्यंत काळे साहेब म्हणाले की मराठी व्यापाऱ्यांचा मोर्चा, याचा अर्थ असा आहे की व्यापारी हे सगळेच अमराठी असतात का, मराठी व्यापारीच नसतात का, आणि व्यापारी म्हणजेच अमराठी का, आणि मग मराठी लोकांना व्यापार करण्यासाठी का आपण प्रोत्साहित केलं नाही, मराठी व्यापारी का एकत्र आले नाहीत, मराठी व्यापाऱ्यांची संख्या का आली नाही, याचं पण उत्तर कुठेतरी मराठी माणसांचे आपण एकमेव तारणहार आहोत हे दाखवणाऱ्या लोकांना द्यावं लागेल. पण मराठीचे तारणहार असल्याचा प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी जो आहे तो दावा करत असल्याचं दिसतं. गजानन काळेजी, जसं आता स्वतः सरकारकडनं उत्तर मिळताना एक गोष्ट येते की पूर्वानुभव जे पुण्यात घडलं असं तर मुंबईमध्ये तुम्ही काहीच म्हणाला नव्हतात. गजानन काळे, मराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला की नाही याची व्हिडिओ क्लिप पहिल्यांदा अवधूत वाघ साहेबांनी बघितली. त्या मोर्चामध्ये काय म्हटले त्या व्यापाऱ्यांनी, जर आम्ही पुढचे काही दिवस 5 दिवस जर बंद केला तर यांच्या घरातून शेगडी हे होणार नाही, पेटणार नाही मराठी माणसाच्या. जो परराज्यातून आलेला जो अमराठी इथे आहे त्याने आम्हाला या धमक्या द्यायच्या, त्याने आम्हाला हे सांगायचंय, तरी सुद्धा शांततेच्या मोर्चाचीच आम्ही हे केली होती. आणि पूर्व अनुभव अवधूत वाघ साहेबांनी मनसेचा सांगावा. अहो किती ठिकाणी आपण हिंसक आंदोलन केलंय. अवधूत वाघ साहेब, शांततेचा मोर्चा हा मराठी एकीकरण समितीने जाहीर केला होता. आम्ही तर पाठिंबा दिला आणि आम्ही तर सहभागी होणार होतो. तो मनसेच्या बॅनर खाली मोर्चा नव्हता. एवढे मनसेमुळे राज्य सरकार एवढं घाबरतंय का? बरं, निश्चित याचं उत्तर घेऊयात. मात्र अवधूत वाघ साहेब राज्य सरकार घाबरायला लागले महाराष्ट्र. अहो 5 जुलैचा मोर्चा आमच्या शांततेचाच मोर्चा होता. सरकारचं नाक कापलं गेलं. आज परत त्याच ठिकाणी आपण मोर्चाला का परवानगी दिली? मग जर आता त्यानंतर झालेला मोर्चा काय हिंसक झाले मला सांगा. त्याच ठिकाणी जो मोर्चा शांततेने होणार होता, राज्य सरकारने हे अटक सत्र केल्यानंतरही तो मोर्चा शांततेने झाला की नाही हे महाराष्ट्राने पाहिजे. त्या मोर्चात नितीन बरोबर आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली जनता हे सगळं काही पाहते. आनंद दुबेंकडे मी जाईल. गजाननजी, पुन्हा एकदा आपल्याला मी संधी देणारच आहे. मात्र आनंद दुबेजी, मराठीच्या मुद्द्यावर जर मोर्चा काढावा लागत असेल, तोही महाराष्ट्रात काढावा लागत असेल, तर ते खरोखर दुर्दैवी असं मला तरी वाटतं. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी थेट या विषयाचा निकालच लावला असता, नाही का? विशालजी नमस्ते, जय महाराष्ट्र. खूप दुर्दैवी आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो आणि मराठी माणसाची अस्मितासाठी मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, असल शिवसेना आणि एक आम मराठी माणूस या अमराठी माणूस या मोर्चेमध्ये जर सामील होत असेल तर हे सरकारमध्ये बसलेले भाजपाला काय प्रॉब्लेम आहे? एक निशिकांत दुबे नावाचा खासदार, जो कोणी साधा सुद्धा कार्यकर्ता नाही आहे, 4 वेळचा खासदार आहे आणि त्याच्या झारखंडमध्ये एक दबदबा आहे. तो झारखंडमध्ये बसून असा म्हणत आहे की जर हे मराठी लोक बिहार आणि यूपी आणि झारखंडला आले तर यांना पटक पटक के मारेंगे. म्हणजे इतकी गुरमी आली कुठून? हे भाजपच्या धोरण आहे की भाजप डायरेक्ट काही बोलू शकत नाही, तर भाजपने आपले 2-4 असे जवळचे कार्यकर्ते ठेवले आहे. ब्रिजभूषण शरण सिंग म्हणा, तुमचे हे दुबे म्हणा. तर आम्हाला काय बघा असं आहे, आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो, 40-40 वर्षापासून राहतो. महाराष्ट्र आमची मावशी सारखी आहे. बिकॉज आमचा जन्म युपी मध्ये, बिहार मध्ये, झारखंड मध्ये झाला असेल तर ठीक आहे, आमचा जन्म तिथे झाला, पण आम्ही इथे राहतो ना, तर आम्ही मराठीच झालो. मी नेहमी गर्वातून म्हणतो की आम्ही उत्तर भारतीय मराठी आहोत. एक नवीन नाव आहे
आणि आम्ही हे पण म्हणतो की ठीक आहे, आज आमची मराठी बोलायची पद्धत जास्त फ्लुएंट नाही आहे, पण ठीक आहे, आम्ही कोशिश करू शकतो ना. ज्यांना ज्यांना मराठी शिकायची, आम्ही मराठीची पाठशालाची सोय करून देतो. या आम्ही गर्वातून मराठी शिकू. पण हे जे भाजपचे लोक आहेत ना, यांना ह्याचे काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त राजकारण करायचे आहे. आणि लॉ अँड ऑर्डर म्हणून एक मराठी माणसाची इतकी मोठी संस्था ज्याचं नाव आहे मराठी एकीकरण समिती, ते कोणत्याही पक्षाचे समर्थक नाही. आणि जर आम्ही राजकारण करत होतो यांच्या मनापेक्षा, तर प्रताप सरनाईक तिथे काय करत होते? प्रताप सरनाईक ते मंत्री आहे. प्रताप सरनाईक आले ना, त्यांना भीती वाटली ना की हे सगळं विषय हे मराठी माणसाच्या बाजूला जात आहे, जर आम्ही नाही गेलो तर आमच्या खच्चीकरण होईल, त्यासाठी ते आले. तर बघा असं आहे की हे सरकार नाही चालली आहे, हे सर्कस चाललं. सरकारमध्ये अजितदादा गप्प आहेत. बघा ना, एकनाथ शिंदेचे लोक काही करत, म्हणजे त्यांची अशी स्थिती आहे की ते करू शकतो ना विरोध करू शकतो. भाजपची स्थिती आहे की ठीक आहे, आम्हाला राष्ट्र लेवलची राजनीती करायची आहे, आम्हाला सगळं देशाला खुश करायचं आहे. अरे पण तुम्हाला इतक्या मोठा प्रचंड बहुमत मिळाला होता नोव्हेंबर महिन्यात. आज का 6-7 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, ज्या महाराष्ट्राने तुम्हाला जोली भरभर मतदान केला, त्या मराठी माणसाला तुम्ही काय हाल केला हो? आणि तुम्हाला लाज नाही वाटत? हे निशिकांत दुबे सारखे लोकांना तुम्ही निष्कासनची बाब करत नाही? मुख्यमंत्री साहेब म्हणत आहे, उनके कहने का बात कुछ और था. त्यांच्या म्हणायची काय कारण होती, लोकांनी काय कारण घेतला, म्हणजे तुम्ही लिपापोती करतात, म्हणजे तुम्ही त्यांना बॅकफायर देतात. हे जे चाललं आहे ना विशालजी, हे चुकीचं आहे. जर आज आमचे नेते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते ना, तर आज हे हाल, बिकॉज बाळासाहेब ठाकरेला भेटायला स्वतः पंतप्रधान यायचे, अशी दबदबा होती आमची. पण हे भाजपनी आमचा पक्ष तोडून, ईडी सीबीआयची भीती सगळ्यांना दाखवून, दुसरे लोकांना आपल्या पक्षामध्ये घेऊन हे महाराष्ट्राची वाट लावली आहे. याचा आम्ही भाजपला खूप निषेध करतो की भाजपच्यामुळे महाराष्ट्राचं आणि मराठीचं नुकसान होत आहे. आणि त्यासाठी आनंद दुबे यांच्या म्हणण्यानुसार सरकार कारणीभूत आहे. भाजपवरती ते थेट आरोप करताय. भाजपकडे जाण्याआधी राजेशजी, मराठी विरोधात व्यापारी मोर्चा काढायचा, मराठी भाषेचा अपमान करायचा, मराठी माणसाला फुकटचा सल्लाही द्यायचा, आज जे झालं त्या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतंय? आता हेलो राजेश जी, स्क्रीन नहीं दिख रहा है मुझे भैया. राजेश जी, तुम्ही बोलू शकता, कारण तुम्ही स्क्रीनवर दिसताय, आपले प्रेक्षक बघताय. हो, काय प्रश्न होता तुमचा? राजेश जी, मराठी विरोधात तुम्ही व्यापारी मोर्चा काढायचा, मग मराठी भाषेचा अपमान करायचा, मराठी माणसाला फुकटचे सल्ले पण द्यायचे, त्यांच्या ताटातलं जेवणही काढायचं. आज जे काय घडलं मीरा भाईंदरमध्ये, जे केंद्रस्थानी आलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या, त्याविषयी तुमची भूमिका काय आहे? सर्वपेक्षा आपला नमस्कार. नमस्कार. मी हिंदी मध्ये बोलू चालेल का? बोला. कारण की मराठी येते मला, मग मला मराठीचा अभिमान पण आहे, मग मी इथे हिंदी मध्ये बोलू शकतो, तर तुम्हाला ज्यादा कळेल. निश्चित आम्हाला हिंदीचं वावडं नाहीये, मात्र मराठीचा अपमान करणं हे चालणार नाही. तुम्ही हिंदीत बोलू शकता, कारण मराठी माणसाला सगळं चालतं. बोला. अच्छा, अभी ये सब जो कुछ हो रहा है, सिनेरियो हो रहा है, ये क्या किसी को नजर नहीं आ रहा है क्या? पूरे भारत में, पूरे विश्व में जो महाराष्ट्र की दुर्दशा दिख रही है टेलीविजन पर आप लोगों के द्वारा, ठीक है, ये दिख रहा है कि महाराष्ट्र में अगर किसी को जाना है, सब एक ही बात है, ये बात किसी को समझ में नहीं आ रही है कि अगर महाराष्ट्र में किसी को जाना है, आर्थिक राजधानी हम लोग मुंबई में बैठे हैं, एक छोटी सी बात कि मराठी ना आने की वजह से लोगों को, किसी भी गरीब आदमी को जाके कोई मार देता है, कोई पकड़ के भाई तुझे मराठी आती है नहीं आती है, ले छपाक छपाक उसको मारना शुरू हो जाते हैं. ये जो भी मन से द्वारा किया जा रहा है षड्यंत्र, वो भाजपा की मिलीजुली सरकार है और भाजपा का संरक्षण प्राप्त है. अगर भाजपा ये नहीं चाहती कि ये नहीं होना चाहिए, कौन सी ऐसी गवर्नमेंट होगी जिसके खिलाफ जाके सड़क पे इतने गुंडे आके किसी को कभी भी मार देंगे? हम उत्तर भारतीय विकास सेना सुप्रीम कोर्ट तक गई है मनसे का रजिस्ट्रेशन रद्द कराने के लिए भी, और आने वाले दिनों में इनको हम सुप्रीम कोर्ट तक खींचेंगे, क्योंकि जो महाराष्ट्र में रह के, क्योंकि हमको भी मराठी रह के, महाराष्ट्र में रह के
40 साल हो गए हैं। हाँ। 40 साल में ये मौसी जैसी है। हमारा नारा है कि अगर उत्तर प्रदेश हमारी माँ है तो महाराष्ट्र हमारी मासी है। हाँ। मासी मतलब माँ के जैसी ही है। हम मराठी को बहुत प्यार करते हैं, लेकिन मराठी न आने की वजह से अगर कोई किसी गरीब आदमी को मारता है तो ये सरासर संविधान का उल्लंघन है और गलत है, और ऐसा नहीं होना चाहिए। आज की तारीख में हमारे मुंबई की, हमारे महाराष्ट्र की जो छवि है पूरे विश्व में खराब हो रही है, और ये बात कोई बोलने आ नहीं रहा है। न तो देवेंद्र फडणवीस जी बोल रहे हैं, न तो हमारे सेंट्रल गवर्नमेंट के मोदी जी कुछ बोल रहे हैं कि आज के तारीख में उत्तर भारतीय ठगा हुआ सा महसूस कर रहा है, क्योंकि जो बीजेपी है वो उत्तर भारतीय समाज को अपनी बपौती समझती है, क्योंकि उनको मालूम है कि उत्तर भारतीय समाज कहीं जाएगा नहीं, वो हमारे पास ही आएगा। लेकिन उनको ये मालूम नहीं है कि उत्तर भारतीय समाज अभी जाग चुका है और उत्तर भारतीय विकास सेना के साथ है। और ये बंद करो, ये सब मराठी हिंदी की बातें से बंद करो। कोशिश करते हैं, उनको प्यार से भी बोला जा सकता है। बरं, उत्तर भारतीय विकास सेनेचं देखील तेच म्हणणं आहे की एका बाजूला फक्त मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावरून एकमेकांमध्ये भांडण लावण्याचं काम केलं जात आहे आणि सर्वस्वी महाराष्ट्राची छबी खराब करण्यासाठी मनसे त्याला जबाबदार आहे, तर दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री आणि पंतप्रधान काही बोलत नसल्याचा आरोप करत ते मराठी आणि हिंदीच्या वरून होणाऱ्या राजकारणाकडे लक्ष वेधू इच्छित आहे। गजाननजी, मी आपल्यापासून सुरुवात करेल। गजाननजी, आओ, हिंदी सक्तीचा GR मागे घेण्यात आला, मात्र व्यापाऱ्यांच्या मोर्चाला मोर्चाच्याच माध्यमातून प्रत्युत्तर देण्याची वेळ नेमकी कशासाठी आली? ब्रेकवर जाण्याआधी ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या छबी संदर्भात राजेशजी तुमच्याशी बोलत होते आणि थेटपणे हे केवळ राजकारण आहे आणि राजकारणासाठी मराठी आणि हिंदीचा वाद निर्माण झालेला आहे, जेवढा इशारा ते ती छबी खराब करण्यासाठी मनसेला जबाबदार धरताय, तर दुसरीकडे भाजपलाही त्यांचे प्रश्न विचारणं सुरूच आहे। मला याच्यात एकच म्हणायचंय, हिंदी सक्तीचा निर्णय आणा म्हणून आम्ही सांगितलं भारतीय जनता पक्षाला, राज्य सरकारने ही चूक केली नसती आणि ही हिंदी सक्तीचा निर्णय आणला नसता तर हे आंदोलन झालं नसतं, ही 5 जुलैच्या मोर्चाची हाक झाली नसती आणि त्या मोर्चाचं रूपांतर विजयी मेळावा किंवा विजयी सभेत झालं नसतं, ज्याला सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय उद्धव साहेब। बरं, एकदा तुमचं तोंड पोळलंय ना, तुम्हाला एकदा तोंड कशी पडावं लागलं, माघार घ्यावी लागली, तरी आजच्या आंदोलनाला मोर्चाला उत्तर मोर्चात असेल ना हो, मोर्चाला उत्तर काही निवेदन असेल का? म्हणजे इथले अमराठी व्यापारी हे मोर्चा काढू शकतात आणि मराठी जनतेला मोर्चाचा अधिकार नाही असं राज्य सरकारला किंवा त्या त्रिपाठींना म्हणायचं आहे का? जर मोर्चाला शांततेचा मोर्चा हाच उत्तर आहे, तर परत एकदा स्वतःचं नाक कापून घ्यायची गरज राज्य सरकारला का पडली आणि त्याच्या गृह खात्याला का पडली? आपण नोटिसा देताय, आपण अटकपत्र करताय। बरं, याच त्रिपाठींना मला विचारायचंय, आता ज्याचा उल्लेख आनंद दुबेंनी केला, त्या निशिकांत आनंदजींनी केला, त्या निशिकांत दुबेच्या संदर्भात या त्रिपाठींनी तो मराठी माणसाला, महाराष्ट्राला ज्या पद्धतीने बोलतोय त्या त्रिपाठीचा निषेध यांच्या त्या उत्तर भारतीय का काय ती जी काही सेना बिना आहे त्यांनी केलाय का? तिथला पप्पू यादव म्हणतो जे काय त्याचा निषेध केलाय का? तू मध्ये कुठला तरी स्वामी महाराज टपकला होता, तो म्हणतो मी महाराष्ट्रात जाईन आणि हिंदीतच बोलेल, माझं काय वाकडं करायचं ते करा। अहो, हे काय फक्त राजसाहेबांना किंवा उद्धव साहेबांना आव्हान नाहीये, या तमाम मराठी जनतेचा ठेका ज्या महाराष्ट्रातल्या राज्य सरकारांनी आणि ज्या सखा पाटील मोरारजी देसाईच्या आता वारसा चालवतात त्या देवेंद्र फडणवीस यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे, दुबेंचा निषेध केला पाहिजे, पप्पू यादवचा निषेध केला पाहिजे। एक माणसाची संघटना काढायची उत्तर भारतीय सेना, यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे महाराष्ट्रामध्ये? आता त्रिपाठी कोण जे काय बोलतोय ते निश्चित राजेश त्रिपाठींना तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे त्यांच्याकडून उत्तर घेऊयात। ज्या वेळेला थेटपणे याने काय कोविड मध्ये काम केलं, याने काय कुठल्या याच्यात काम केलं, राजेशजी उत्तर देत आहेत आपल्याला गजाननजी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं, आणि याची हिंमत होते सुप्रीम कोर्टात जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर बंदी घालायची। आपल्याकडे देखील येतो राजेशजी सुद्धा, हा इथे आहे अजून, राजेशजी बोलिए। हे केलं अजून साहेब बहुत प्यार से पूछना चाहता हूं कि मैं बोलूं? बोलिए ना। महाराष्ट्र नवनिर्माण सेना का क्या कंट्रीब्यूशन है महाराष्ट्र में? एक बात। दूसरा, मराठी माणसाला विचार,
त्रिपाठी मराठी माणसाला हो, जाऊन थांबा विचार, हो काय हो contribution साहेब, आहे? तुम्ही तुझं गप्पा राज्य बसा. सरकार मी म्हणून बोलला का मात्र तुमचा घेतलंय. भारतीय जनता पक्षाचं तुमचा भारतीय बोलला जनता का मी? हो पक्षाचं साहेब सरकार थांबा म्हणून ना, मागे घेतलंय. बोलू द्या ना मला. अहो बोलू द्या, काय काही बोलाल का तुम्ही? अरे थांबा ना हो, कारण की तुम्ही कंट्रीब्युशन अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का? उत्तर भारतीचं काय पण कंट्रीब्युशन नाही आहे तुझ्या का? बापाचं राज्य आहे का काही पण बोलायला? महाराष्ट्रमध्ये उत्तर भारतीयांचा काय पण कंट्रीब्युशन नाही आहे. तुम्ही ह्या अरे, सांगतात तुझं का? उत्तर भारतीयांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, तुझं कॉन्ट्रीब्युशन विचारतो तुझ्या उत्तर भारतीय हो सेनेचं. साहेब, तुझ्या आज उत्तर भारतीय सेनेचं तारखेला contribution विचारतोय मी. 32%. हो साहेब, तुझ्या उत्तर भारतीय सेनेचं 32% contribution विचारतोय, तुझं कॉन्ट्रीब्युशन विचारतोय. एक 32% माणसाची लेटर संघटना आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन विचारतोय मी. समाजाचं नाही म्हणत आहे मी. तुझं कॉन्ट्रीब्युशन काय ते सांग. तुझ्या उत्तर भारतीय सेनेची स्थापना कधी झाली? काय काम केलंय तुम्ही महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतीयांच्या आपने विकासासाठी क्या आणि उखाड़ महाराष्ट्राच्या लिया? विकासासाठी? ओ साहेब, आपने क्या उखाड़ लिया 20 सालों में? चलो मैं मान लिया कि आपकी बहुत पुरानी पार्टी है, 20 साल हो गई. आपने क्या कर लिया 20 साल में? त्रिपाठी ते मराठी माणसाला जाऊन विचार, तुला उत्तर देतील काय द्यायची ती. ओ भैया सुनो, 20 साल आपकी पार्टी को हो गया, 19 साल हो गया. बंदी आणायला त्या निशिकांत दुबेचा निषेध करा पहिला. कोण जो दुबे गिबे बोलला ना आपकी त्याचा पार्टी को निषेध कितना केला साल का? हो गया? अरे त्याचा नहीं, निषेध आपका क्या केला का तू? कंट्रीब्यूशन है? त्याचा आपका निषेध क्या केलाय का उत्तर contribution भारतीय है सेनेने? महाराष्ट्र नवनिर्माण उत्तर सेना? भारतीय सेनेने त्याचा निषेध केलाय का? त्रिपाठी उत्तर आप भारतीय शुक्र सेनेने मनाओ कि हमारी महाराष्ट्रातल्या उत्तर मराठी भारतीय विकास माणसाबद्दल सेना जो अभी दुबे नई फिबे नई कोण पार्टी काय है. बोललाय अगर मेरी त्याचा पार्टी पुरानी हो केलाय जाएगी, का? त्याचा निषेध केलाय पार्टी का? पुरानी हो जाएगी ना, तो जर मेयर इथे मार्च हमारा होगा. दाखवला, जर इथे और मार्च उत्तर भारतीय दाखवला, विकास सेना, मग ते उत्तर सुनिए, भारतीय असो नाही तर कोणी असो, इथे जर 25% मार्च वोटर दाखवला तर उत्तर भारतीय कापडाला है. बसणार. इथे मराठी 25% माणसाला मार्च उत्तर दाखवायचं भारतीय नाही. है. महाराष्ट्रात यायचंय, नोकरी धंदा करायचंय, आपलं घर चालवायचं आणि मराठी माणसाला मार्च दाखवायचं नाही. मग तो त्रिपाठी असो नाही तर कोणी असो, निश्चितच आहे. मात्र कानफाडाला आतापर्यंत ज्या प्रकारची चर्चा झाली त्यातून एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते. अवधूत वाघजी, हा पुढचा प्रश्न आपल्यासाठी असेल आणि तुमच्याकडनं मला आनंद दुबे यांनी जे सरकारवरती ताशेरे ओढलेले आहेत त्याविषयी देखील बोलायचं आहे. कारण अवधूत वाघजी, अहो जर सत्ताधारी पक्षातील मंत्री म्हणजेच प्रताप सरनाईकांना आज मोर्चात सहभागी होण्याची वेळ येत असेल तर सत्तेत सहभागी सर्व मित्र पक्षांमध्ये खरोखर एकवाक्यता उरलेली आहे का मराठी हिंदी या भाषेवरून? आणि त्याचबरोबर हे भाजपचं राजकारण आहे जसं गजाननजी देखील म्हणालेले होते, त्याचबरोबर राजेशजींनी देखील थेटपणे हा आरोप आपल्यावरती केलेला आहे. या संदर्भात सरकारचं नेमकं उत्तर काय हे जाणून घेऊया. अवधूत वाघजी, सत्ताधारी पक्षातले मंत्री प्रताप सरनाईकांना आज मोर्चात सहभागी होण्याची वेळ आली, त्यांच्यावर बाटली भिरकावून देण्यात आली आणि त्यांना त्या मोर्चाच्या स्थळावरून जाण्यात आलेलं होतं. काय वाटतंय नेमकं? एका बाजूला विरोधकांचे तर आरोप सुरूच आहेत, मात्र सत्तेत सहभागी सर्व मित्र पक्षांमध्ये देखील या मुद्द्यावरून एकवाक्यता आहे का? साहेब, आतापर्यंत जी चर्चा झाली त्याच्यामध्ये 4-5 पॉइंट्स वर आलेले आहेत. त्याच्याबद्दल मी पक्षाची सुस्पष्ट भूमिका मांडतो. बोला की. पहिली गोष्ट, निशिकांत दुबे आणि निरुआ काय बोलले ते त्याला आम्ही काही किंमत देत नाहीये. ते पक्षाचं ऑफिशियल स्टेटमेंट नाहीये, त्यांचं ते वैयक्तिक स्टेटमेंट आहे. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचा राज्य प्रवक्ता म्हणून त्या स्टेटमेंटचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो. त्यांच्यावर कारवाई व्हावी असं वाटतं का आपल्याला? प्रश्नामध्ये निष्कारण ढवळाढवळ करू नये, नाक खुपसू नये, हे आमचं स्पष्ट मत आहे. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, आता राजेश त्रिपाठी म्हणाले की महाराष्ट्राची छबी, दुसरी गोष्ट, महाराष्ट्राची छबी हे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ज्ञानेश्वर, तुकाराम आणि सावरकरांनी बनवलेली आणि कित्येक संतांनी बनवलेली छबी आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या छबीचा तुम्ही जास्त विचार करू नका. तुम्ही तुमच्या छबीचा विचार करा. आमची छबी सांभाळायला आम्ही काय म्हणतात त्याला केपेबल आहोत. चौथी गोष्ट म्हणजे की आता आनंद दुबे म्हणाले की जर बाळासाहेब असते, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब असते तर एका मिनिटात हा प्रश्न सोडवला असता. अतिशय योग्य आहे आणि त्यांचं म्हणणं सुद्धा मी 100% एंडोर्स करतो. परंतु याचा अर्थ असा होतो की आता बाळासाहेबांसारखं सक्षम नेतृत्व उभाठामध्ये आणि मनसेमध्ये नाही का, असा प्रश्न निर्माण होतो. चौथी गोष्ट, गजानन काळेंनी अनेक चांगले प्रश्न उपस्थित केलेले आहेत, अनेक चांगली विधानं केलेली आहेत. त्यातली 2-4 विधानं त्या सर्व विधानांशी मी सहमत आहे. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये मराठी माती, मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी माणसं यांच्या संरक्षणासाठी, याच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी कटिबद्ध आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी हीच मातृभाषा राहिली पाहिजे, प्रथम शिक्षणाची भाषा झाली पाहिजे. याच्यामध्ये कुठेही आम्हाला कॉम्प्रोमाइज करायचं नाही. फक्त भाषेच्या, प्रांताच्या,
वंशाच्या, वर्गाच्या, जातीच्या, धर्माच्या निमित्ताने आपल्या समाजामध्ये दुफळी पडू नये याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देतो. प्रताप सरनाईक हे महाराष्ट्राचे मंत्री आहेत. जर ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातर्फे तिकडे आणि स्थानिक आमदार म्हणून येत असले तर नो झेंडा नो अजेंडा म्हणणाऱ्यांनी खरं म्हणजे त्यांचं स्वागत केलं पाहिजे होतं. कारण कुठच्याही पक्षाचा माणूस असो, तो जर मराठी मुद्द्यासाठी एकत्र आला तर त्याचं स्वागत केलं पाहिजे होतं. अशा वेळी त्यांच्यावर जर बाटली फेकून मारली असेल, मी काही बघितलं नाहीये, परंतु जर तुम्ही म्हणत असाल तर मला वाटतं ते थोडंसं चुकीचं आहे. याचाच अर्थ तो मोर्चा राजकीय कामासाठी आणि राजकीय पक्षाने आयोजित केला होता असंच सिद्ध होतं. त्याचा आणि मराठी मुद्द्यांचा, मराठी माणसाचा जास्त संबंध नसून दोन पक्षांचा संबंध आहे असं मला वाटतं. मला पुन्हा एकदा सांगतो की महाराष्ट्रातल्या सर्व प्रश्नांना सॉल्व्ह करण्याची कॅपॅसिटी महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाच्या नेत्यांकडे आहे. मग ते उबाटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे असोत, मनसेचे राजसाहेब ठाकरे असोत, देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पक्षाचे नेते असोत, शरद पवारजी असोत किंवा अजितदादा पवार असोत किंवा काँग्रेसचे नेते असोत, आम्ही एकत्र बसून मराठी माणसांच्या हिताचे सर्व प्रश्न इकडचे साहित्यिक, इकडचे भाषा शास्त्रज्ञ आणि तज्ञांची मदत घेऊन सॉल्व्ह करू शकतो. आम्हाला इतरांच्या ऍडवाइसची गरज नाही. आमचे प्रश्न सॉल्व्ह करायला आम्ही खंबीर आहोत. सनदशीर मार्गाने महाराष्ट्रातल्या सर्व लोकांच्या मागे भारतीय जनता पक्ष खंबीरपणे उभा आहे. बरोबर आहे. राजेशजी, तुमच्याकडे येण्याआधी आनंद दुबे आणि त्यानंतर मी गजाननजी आपल्याकडे लगेचच येतोय. आनंद दुबेजी, एका बाजूला थेट आपल्या नेतृत्वावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं, तर दुसरीकडे स्वतः जे आहेत तुम्ही आणि तुमचा पक्ष यामध्ये नेमकं स्वतःला कुठे पाहताय? ज्या प्रकारे बाळासाहेबांच्या नावाचा मगाशी उल्लेख झाला आणि त्यानंतर तशा प्रकारचं नेतृत्व नसल्याचा थेट आरोप मनसे काय किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना यावरती यावेळेला अवधूतजी करताना दिसत आहेत. आनंद दुबेजी. विशालजी, असं आहे की मोठे साहेबांचा उल्लेख मी यासाठी केला की जरा साहेब असते ना तर भाजप जे म्हणजे दबाव टाकतात ना आमच्यावर, हे कधी होऊ शकत नव्हता. म्हणजे भाजपला हेच कळत नाही की ते काय बोलत आहे. अरे तुम्ही सुरुवात कोणी केली? तुम्ही केली. तुम्ही काय केला? एक GR आणला. पहिली ते 5वी पासून छोटे छोटे लहान मुलांना हिंदी शिकायला पाहिजे. अरे भाई, आम्ही पण हिंदी मीडियम मध्ये शिकलेलो होतो, तर मराठी 5वीच्या नंतर आम्हाला आला. कोणी मराठीमध्ये शिकलेलं आहे, गजानन कालेजी बसले आहेत, त्यांना पण हिंदी शिकलेली असेल 5वीच्या नंतर. अरे जे नियम आजपर्यंत आहे ते तुम्ही कशाला याच्यामध्ये छेडछाड करतोय? आम्ही हिंदी बोलतो, आम्ही हिंदी गाणे ऐकतो, आम्ही हिंदी फिल्म बघतो. मुंबईमध्ये सगळी बॉलिवूड आहे, मुंबई कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. सगळे जण जे चांगली लँग्वेज लागतात ते बोलतात. माझे काही मित्र मराठी आहे, त्यांचे काही मित्र उत्तर भारतीय आहे, काही मारवाडी आहेत, गुजराती आहे. आमच्याकडे असा वादच नाही. बिकॉज आमचे नेते नेहमी म्हणायचे की आम्ही मुंबईकर आहोत, मुंबईमध्ये राहतो, मुंबईकर आहे. नाव दुबे राहू द्या, नाव चौबे राहू द्या, नाव गुप्ता राहू द्या, यादव राहू द्या, पाटील राहू द्या, काही फरक नाही. पण हे जे जहर घोलायचं काम भाजपनी केलं आहे, हे फक्त आणि फक्त कशासाठी माहितीये? मराठी माणसाला ठेस पोहोचवण्यासाठी. ज्या मराठी माणसाने कधी दिल्ली समोर झुकले नाही, ज्या मराठी माणसाला महाराजांच्या टाइमला कधी झुकले नाही, आज झुकले नाही, त्यांना कसा दबाव यंत्र करून मुंबई महाराष्ट्राच्या वेगळा कसा आम्ही करू, उद्योगपतींना आम्ही कसा चांगली जमिनी देऊ, कसा मुंबईचा खच्चीकरण करू, हे सगळी एक नियोजित ढंग से जे काम भाजप करत आहे ना, त्या भाजपचा आम्ही निषेध करतो. आणि बघा, आमच्या मनात जे उत्तर भारतीय जे हिंदी भाषी आहेत ना, त्यांच्यात मनात फक्त आणि फक्त एकच आहे, मराठी, महाराष्ट्राची अस्मिता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे शिकवण आहे ते कुठे गेलेच नाही. पण हे भाजप आहे ना, हे वेगळा करतात. हे म्हणतात तुम्ही उत्तर भारतीय आहेत, तुम्ही मारवाडी आहेत, तुम्ही गुजराती आहेत. अरे कसाला भाई, नको सांगा आम्हाला. आम्ही मराठी माणूस आहोत. फक्त आमचे आडनाव थोडेसे उत्तर भारतीय जैसे सारखं आहे, पण आम्ही पूर्ण मराठी आहे. आणि तुम्ही बघा ना, आज तुमच्या पॅनलवर पण मी मराठी बोलतोय ना, ठीक आहे, 100% माझी व्यवस्थित मराठी नाही आहे, पण तुम्हाला अभिमान वाटेल की मी प्रयत्न तो करतो.
मी आयुष्यात कधी मराठी शाळामध्ये जाऊन नाही शिकलेलो आहे. माझ्या मी निश्चित ज्या आनंद कांदिवली दुबे विभागात तुम्ही राहतो, मराठीतून तिथे बोलताय, अशी मात्र संधी पण अनेकांना ते नाही. मराठीच रुचत नसल्याचं दिसतं. तुम्ही सरकारवरती एका बाजूला आरोप करताय. अवधूत वाघ यांच्याकडे जाण्याआधी मी पुन्हा एकदा गजाननजी आपल्याकडे येतो. प्रश्न नेतृत्वाचा आहे, प्रश्न हा अस्मितेचा आहे आणि अस्मितेच्या नावाखाली होणाऱ्या राजकारणाचा. आनंद दुबे यांनी थेटपणे आरोप करत असताना भाजपचं हे राजकारण असल्याचं म्हटलेलं आहे. त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? गजानन काळेजी, मराठी बांधव, मराठीची अस्मिता, यासाठी आता तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे गजानन काळे? नाही, मला खरं तर अवधूत वाघांची क्यू येते का? ते पूर्वाश्रमीचे महाराष्ट्र सैनिक आहेत, ते मनसेत होते. ते आता त्यांची तिथे अडचण झालेली आहे. ज्या पद्धतीने हिंदीच्या सक्तीचा निर्णय आणला आणि हिंदीची सक्ती पूर्ण मराठी एकजुटी पुढे सरकारला माघार घ्यावी लागली आणि आताही ज्या पद्धतीचं हे धरपकड सूत्र मराठी मोर्चाला परवानगी न देणं, मनातून खरं तर ते आमच्या बाजूने आहेत. पण आता ते अशा जागी आहेत. प्रताप सरनाईक काय हो, भारतीय जनता पक्षाचा एखादा मंत्री का नाही गेला तिकडे? जे आशिष शेलार तोंड वर करून सांगतायत की आम्हाला काही मराठी माणसांनी मतं दिली नाहीत का, आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलोय, आम्ही मराठी आहोत. मग आशिष शेलार, अतुल भातखळकर जे सातत्याने येऊन या गोष्टी बोलतात, ते आज का नाही? ते जर कुठलाही अजेंडा नव्हता, कुठलाही झेंडा जर नव्हता, तर भारतीय जनता पक्षाचा एकही नेता आणि प्रवक्ता त्या मोर्चात का गेला नाही? मराठी माणसाच्या एकजुटीत आम्ही सुद्धा सामील आहोत असं का म्हटलेलं नाहीये? का राष्ट्रवादी अजित पवार गट हा वेगळी भूमिका मांडतोय? का रुपाली पाटील त्या पक्षाच्या प्रवक्त्या या निशिकांत दुबेच्या कानफाडात देईल म्हणून सांगताय? निशिकांत दुबेचं निलंबन करावं म्हणून भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला काय अवधूत वाघ साहेब आणि त्यांचे पक्षाचे नेते हे पत्र देणार आहेत? अहो, ह्या 2-2 वेळा नाक कापलं गेलंय संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी. जसं राजसाहेब म्हणतात, ही जखम यांच्याकडे आहे की मुंबई आम्हाला मिळालेली नाहीये, त्यामुळे हा हिंदी सक्तीचा निर्णय आणून एकदा चाचपडायचं. ते नाही झालं. त्याला आता हे दुसऱ्यांदा हे मोरारजी देसाई आणि सखा पाटील आहेत, हे दुसरे सखा पाटील होऊ इच्छित आहेत. मुळातच फक्त आज मोर्चाला परवानगी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी नाक घासून आज मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे आणि पश्चाताप म्हणून संयुक्त महाराष्ट्राचं जे प्रतीक आहे हुतात्मा चौक, तिथे एक दिवस या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घेऊन बसलं पाहिजे. आज या पद्धतीची आपण आज मराठीची आणि मराठी माणसाची गळचेपी या मीरा भाईंदरमध्ये करायचा प्रयत्न केलेला, त्याचं उत्तर आज मराठी माणसाने परत एकदा दिलंय. ही तिसऱ्यांदा वेळ आणू नये एवढीच विनंती फक्त अवधूत वाघ आणि त्यांच्या नेतृत्वाला करतो. बरं, तिसऱ्यांदा ही वेळ येऊ नये असं म्हटलं जात आहे. सरकार समोर ज्या प्रकारे आनंद दुबे यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, गजानन काळेने देखील काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, मराठी माणसाच्या हितासाठी आज भाजपची नेमकी भूमिका काय होती? अवधूतजी. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भाजपची भूमिका काय हा प्रश्नच उपस्थित होत नाहीये. मी मगाशी क्लिअर सांगितलं, मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणूस, मराठी माती आणि ह्या सर्व गोष्टींसाठी भारतीय जनता पक्ष वचनबद्ध आहे. आम्ही मराठीच्या आणि मराठी माणसाच्या विरोधामध्ये काय केलंय ते एक गोष्ट दाखवा. हिंदी भाषेची सक्ती कोणीही केली नाहीये. एक मुद्दा उचलायचा, आणखीन ज्यांना आयुष्यात कुठचे मुद्दे मिळाले नाहीत त्यांनी एकच करायचं, भाषेमध्ये भांडणं लावायची. 1964, 65, 66, 67चा काळ मला आठवतो. लुंगी हटाव पुंगी बजाव. त्याच्यानंतर मग आता नंतर आलं की भैया भैया भैया. आणि जी माझ्यासारखी माणसं देशाच्या एकात्मतेसाठी काम करतात त्यांना मराठी भैया म्हणायचं. तुम्ही गुजरातचा अमुक अमुक खाल्ला का म्हणायचं. म्हणजे गुजरातच्या लोकांना शिव्या द्यायच्या, उत्तर भारतीय लोकांना शिव्या द्यायच्या, दक्षिण भारतीय लोकांना शिव्या द्यायच्या. अशा प्रकारे आपण देश घडवू शकत नाही. राज्य घडवत असताना देश घडवायची जबाबदारी पण आपली असते आणि राजकीय नेत्यांनी या दृष्टीचं भान राखलं पाहिजे. एक गोष्ट सत्य आहे की अनेक लोक उत्तर भारतातील, बिहारमधील किंवा उत्तर पट्ट्यातील लोक मुंबईमध्ये नोकरी धंद्यासाठी आली आणि ही जी नोकरी धंद्यासाठी आली त्यांना नोकरीची उपलब्धता होती. एके ठिकाणी आपण म्हणायचं की उत्तर भारतीय आणि इतर लोक मुंबईमध्ये आणि आसपास नोकरीसाठी आली आणि दुसरीकडे म्हणायचं की मराठी माणसांना नोकऱ्या मिळत नाहीत. अहो, जर ह्या नोकऱ्या अवेलेबल असतील तर मराठी माणसांना त्या मिळाल्या पाहिजेत. पण त्या लोकांना कशा मिळतात याचा पण विचार झाला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये नोकरीची म्हणजे अवधूतजी
एकंदरीतच उत्तर भारतीयांची बाजू घेण्याचं आपण ठरवलेलं आहे का? राष्ट्रीय प्रवक्ते जे आहेत भारतीय विकास सेनेचे राजेश त्रिपाठी, मी आपल्याकडे देखील येणार आहे. मात्र आज महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं चित्र दिसतं, ज्या प्रकारची अरेरावी ही मराठी माणसाला अनेक ठिकाणी ऐकावी लागते, त्याची नेमकी कारण मीमांसा काय, हे राजेशजी मी आपल्याकडून जाणून घेणार. सध्या राज्यामध्ये राजकारण किंवा राजकीय वातावरण जे तापलेलं आहे ते मराठी विरुद्ध हिंदी या वादावरून, आणि थेटपणे या संदर्भात बोलण्यासाठी उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते राजेश त्रिपाठी मी आपल्याकडे येईल. राजेशजी, एका बाजूला आपण विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं भाजप असेल, मनसे असेल, उबाठा असेल, त्यांच्या सर्व प्रवक्त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत. मात्र राजेशजी, येत्या काळामध्ये कळीचा मुद्दा हाच ठरणार आहे की येत्या काळातल्या महापालिका निवडणुकांमध्ये, खास करून मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये उत्तर भारतीयांची मतं नेमकी कुणाकडे जाणार, आणि त्यासाठीच सुरू असलेलं हे राजकारण आहे का? कारण उत्तर भारतीय तर उत्तर भारतीय महापौर बसणार असं देखील बोलायला धजावताना दिसून येतात. राजेश त्रिपाठी, मैं एक ही बात बोलना चाहता हूं कि 2017 में जब वोट हुआ था तो बीजेपी शिवसेना साथ में थी, बराबर. 16.3% वोट बीजेपी को मिला था, 16.3% शिवसेना को मिला था. जो ये इनमें आपस में साठगांठ हुई थी कि मलाई आधा आधा बांट के खाएंगे, ठीक है. आज के तारीख में वो सब रहा नहीं, और बीएमसी चुनाव इतना आगे बढ़ने की वजह से ये पूरी की पूरी मलाई पर बैठे हैं उबाठा जी, ठीक है. अच्छा, जैसे ये साहब मुझे पूछ रहे थे कि उत्तर भारतीयों का क्या योगदान है. 2 करोड़ की आबादी अगर मुंबई की है, उसमें 1 करोड़ उत्तर भारतीय अगर है यहाँ पर, तो क्या टैक्स वो मुंबई महाराष्ट्र में नहीं देकर क्या उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तराखंड लेकर जाते हैं क्या? मुझसे पूछ रहे थे कि क्या कंट्रीब्यूशन है. 20 साल पुरानी मनसे पार्टी, मुझे बोलने दो भैया, बोले 20 साल पुरानी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना का क्या कंट्रीब्यूशन है? शुक्र मनाओ कि उत्तर भारतीयों को बापाला जाऊन विचार रे त्रिपाठी, उत्तर भारतीय त्रिपाठी, भाई सुन लो. अरे आपके उत्तर भारतीय सेना का क्या कंट्रीब्यूशन है? उत्तर भारतीय सेना का क्या कंट्रीब्यूशन है, मैंने पूछा था. अभी हिंदी में बात कर रहा हूँ, आपको सुनाई देगा ठीक से. उत्तर भारतीय सेना जो 2022 में स्थापन हुई है, 2022 में उत्तर भारतीय सेना स्थापन हुई, उसका क्या कंट्रीब्यूशन है? यावेळी महाराष्ट्रामध्ये महापूर आला, महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा ठिकाणी महापूर आला, कोकणमध्ये महापूर आला, त्यावेळी तुम्ही काय केलंय? इथे कोविडच्या वेळी तुम्ही काय काम केलंय? तू उत्तर भारतीय सेनेचे तुझे कार्यकर्ते आणि तू काय काम केलं त्रिपाठी? 2022 ला तू काय काम केलं ते महाराष्ट्राला सांग. उत्तर भारतीय सेनेने काय काम केलंय तुझ्या? इथे बोलबच्चनगिरी करू नको. आणि तू काय उत्तर भारतीयांचा नेता नाहीयेस, उत्तर भारतीयांचा नेता नाहीयेस तू त्रिपाठी. इथे दुबे पण बसलेले आहेत आणि दुबेंचं पण काम आहे त्या उत्तर भारतीय लोकांमध्ये. तू काय उत्तर भारतीय यांचा काय नेता आहेस का? तुला काय उत्तर भारतीयांचा नेता निवडले का रे त्रिपाठी? तुला उत्तर भारतीयांनी काय नेता निवडले काय? 100 लोकांच्या सह्या घेऊन ये उत्तर भारतीयांची की तुला नेता निवडलंय. मग तुझं मान्य करतो तू काय ते. अरे एक माणसाची लेटेड संघटना तुझी 2022 ला स्थापन केली. माझ्यासमोर 20 फॉलोअर आहेत तुला फक्त फेसबुक वरती, आणि तू कसला रे उत्तर भारतीयांचा नेता? आपने क्या उखाड़ लिया 20 साल से? अरे ते काय ते सगळं महाराष्ट्राला विचार. तू आणि तुझ्या बापाने सगळं विसरलं म्हणून त्या मोर्चाला परवानगी नाकारली. 20 साल से पार्टी बना के रखे वो क्या? अरे 20 वर्षापासून पक्ष आहे म्हणून तू घाबरतोस इकडे. तुझी दादागिरी चालत नाही, तुझी दादागिरी चालत नाही त्रिपाठी. त्रिपाठी उत्तर भारतीय सेना कधी स्थापन झाली? त्रिपाठी उत्तर भारतीय सेना कधी स्थापन झाली? बरं, कोणता पक्ष कधी स्थापन झाला त्याहीपेक्षा गजाननजी मी आपल्याकडे थेट मुद्द्यावरती येतो. उत्तर भारतीय मतांसाठी म्हणून सुरू असलेलं हे राजकारण असेल तर या राजकारणाला कोण कारणीभूत आहे? लेटेड संघटना, एक माणसाची लेटेड संघटना ज्यांचं इथे महाराष्ट्रामध्ये कुठलंही कॉन्ट्रीब्युशन नाही, ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सन्माननीय राजसाहेबांनी इथल्या मराठी माणसाला विचारतात की तुमचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे. अहो 1 करोड येऊ नाही तर 2 करोड या महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतीय येऊ, त्यांना गरज आहे म्हणून ते नोकरी चाकरीसाठी इथे आले. बरोबर, की आम्ही त्यांना बोलवलं इकडे की नाही या आमच्याकडे धोबी नाहीये, या आमच्याकडे इस्त्रीवाला नाहीये, या आमच्याकडे हे नाहीये. हे येण्याच्या अगोदर काय इथे काम मराठी माणूस काय करत नव्हता का?
अहो मैं त्या ज्या 40 आता साल से अवधूत यही वाघ रहता म्हणाले ना हूं। त्यांना मी हाँ। सांगतोय प्रबोधनकार मैं 40 ठाकरेंनी साल से लिहून यही ठेवले रहता हूं। प्रबोधनकार और ठाकरेंच्या 3 समग्र बिलियन उत्तर नहीं वाङ्मयामध्ये उत्तर भारतीयों के पडेल यहाँ ते पर। काम आणि मिळेल तो दाम और 2 करोड़ में म्हणजे 1 करोड़ म्हणजे उत्तर भारतीय परप्रांतीय यहाँ से टैक्स लेके आके या उत्तर त्रिपाठीला प्रदेश में माहित नहीं नाहीये देता। त्यामुळे त्याच्याशी बोलताना नीट बोलणारी माणसं पण आपण आणली. हे एक माणसाची लेटेड संघटना ज्यांना कोण उत्तर भारतातले पण लोक विचारत नाही आणि निशिकांत दुबे सारख्या माणसाला विचारायची या त्रिपाठी का फ्रिपाठी कोण आहे त्याची हिंमत नाही. जो मराठी माणसाचा अपमान राजेश करतो त्रिपाठी तरी उत्तर सुद्धा हा भारतीय काहीतरी विकास त्रिपाठी सेना। विचारत नाही. पहिलं त्याला त्या प्रश्नाचं नाव विचारलं हो पाहिजे. साहेब, तुम्ही नाव दुबे बरोबर सारखे निश्चितच करताय आहे. का? मात्र आज ज्यावेळेला राजेश उत्तर त्रिपाठी भारतीय उत्तर नोकरीसाठी या ठिकाणी येत असतील तर त्यांना कुणीही आमंत्रणं दिलेली नाही. त्यांनी त्यांच्या ठिकाणी जावं, त्या ठिकाणी जाऊन त्यांचे टॅक्सेस भरावे. मात्र यावरून होणारं राजकारण थांबवण्यासाठी आता काय करायला हवं हा खरं तर मूळ मुद्दा आहे. आनंद दुबेजी, मला जाता जाता आपल्याला एक विचारायचं आहे की मतांच्या राजकारणासाठी मराठी विरुद्ध हिंदी हा वाद नको, हे आता महाराष्ट्रातल्या मतदारांना आणि जनतेलाही कळलेलं असं वाटतं का? अगदी एका वाक्यात, कारण माझी वेळ संपली. आनंद दुबेजी. 100% विशालजी कळलेलं आहे. मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक भाषेच्या व्यक्ती फक्त महाराष्ट्राच्या आहे, मुंबईच्या आहे. मराठी माणसं सोबत जगतायत ते जीवन. त्यांना ह्या गलिच्छ राजकारणामध्ये काही इंटरेस्ट नाही. त्यांना माहित आहे की ठाकरे ब्रँड आहेत. ठाकरे म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे ठाकरे. कोणी किती येऊ दे, आम्ही कोणाला घाबरत नाही. 30 वर्षापासून आम्ही महानगर मुंबईमध्ये काम करतो आहे आणि लोक आम्हाला मतदान करत आहे. आम्हाला मतदान करत आहे. आमच्या काम आहे, त्यामुळे सर्वांनी आम्हाला निवडून देत आहे. आम्ही लोकांमध्ये राहतो. आम्ही शिवसेनेची शाखाच्या माध्यमातून लोकांची सेवा करतो. आमचे पक्षाची धोरण आहे. नक्कीच आनंदजी, मला आपला मुद्दा लक्षात आलेला आहे. गजाननजी, जाता जाता फक्त आजपर्यंत शांततेत मोर्चे निघाले. जर आणखी विरोध झाला तर पुढे खळखट्याक होणार का? अरे आप लोग भी, गजानन जी, आप लोग भी कुछ करोगे? आपल्यानंतर आदरणीय बालासाहेब ठाकरे की रोटियां कब तक खाओगे आप लोग? राजेश जी, मला विचारलं राजेश जी, त्याचं माईक बंद करा पहिल्यांदा. गजानन जी आपण बोला. 20 फॉलोअर असलेल्याचं माईक बंद करा पहिला फेसबुकवरती. त्याचा माईक बंद करा. बंद आहे गजानन जी, आपण बोला. भारतीयांच्या 1 करोड याचा मला एवढंच म्हणायचंय, महाराष्ट्र सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी यातून योग्य तो धडा घ्यावा. 2 वेळा नाक कापलं गेले आपण. मग तो हिंदी सक्तीचा विषय असेल आणि आपण मराठी माणसाने निवडून दिलेले मुख्यमंत्री जर आहात तर हिम्मत ठेवा, मराठी माणसाची बाजू घ्यायची. या पद्धतीने ते निशिकांत दुबे असतील किंवा ही जी मंडळी असतील त्याचा निषेध करायची सुद्धा हिम्मत ठेवली पाहिजे. आणि कुठल्याही पद्धतीची दादागिरी, मग ती राज्य सरकारची असो, गृह खात्याची असो, नाहीतर अमराठी लोकांची असो, महाराष्ट्र आणि मराठी माणूस खपवून घेणार नाही. निश्चितच खपवून घ्यायलाही नको. धन्यवाद गजानन काळेजी, आनंद दुबेजी, त्याचबरोबर राजेश त्रिपाठीजी आणि अवधूत वाघ. आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.